रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी देवी वर
गंगाली आम्हावरी संत पाऊले साजिरे संत पाऊले साजिरे संत पाऊले साजिरे गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरे संत पाऊले साजिरे संत पाऊले साजिरे गंगा आली संत पाऊले साजरी संत पाऊले साजरी संत पाऊले साजरी येथे करीन आंघोळी येथे करीन आंघोळी चरणारज धुळी मुळे चरणारज धुळी येथे तीर्थावरी पर्वतार सकळ येथे तीर्थावरी पर्वतार सकळ येथे तीर्थावळी परव काळ सकळ येथे तीर्थावळी परव काळ सकळ पाप सडाले पडाले भव दुःख दुरावले भव दुःख दुरावले पाप पळाले पळाले भव दुःख दुरावले भव दुःख दुरावले भव दुःख दुरावले येथे करीन तेथे करीन आंघोळी चरणारज धुळी पुढे चरणारज धुळी येथे तीर्थावरी पर्वतार सकळ येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ धन्य झालो संत सागरे नालो संत सागरे संत सागरे तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो धन्य झालो संत सागरे नालो संत सागरे नालो संत सागरे नालो म्हणे धन्य झालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो करीन आंघोळी चरणराज धुळी चरणारज धुळी येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ येथे तीर्थावरी पर्वकाळ सकळ येथे तीर्थावरी पर्वकाळ सकळ जय जय भोपाळ जय विठोबाय रखुमाई जय जय भोपाळ हरी जय जय भोपाळ जय जय भोपाळ जय जय भोपाळ संकीर्तनातील आम्हावरी गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ पाप जडाले पळाले पाप जडाले पळाले भव दुःख दुरावले तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ तुका म्हणे धन्य झालो
संत सागरी नहालो तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ विठ्ठल संत पाऊले साजिरी तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून ज्यांनी स्वतःचा संसार जाळून जगाचा संसार सुखी करण्यासाठीच आपलं संपूर्ण जीवन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पावन व्यतीत केलेलं आहे असे श्रीमंत साधू शब्द प्रभू तुकोबाराय यांचा संतांच्या भेटीनंतर तुकोबारायांना झालेला परमोच्च अनुभव आणि त्या अनुभवाचा आलेला आनंद त्या आनंदाचा झालेला उन्माद महाराज या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल गंगालिया महावरी संत पाऊले साजिरी महाराज सांगतायत संत पाऊले रूपी साजिरी गंगा आम्हावरी आली संत चरण रूपी साजिरी पाऊले रूपी गंगा आम्हावरी आली त्या गंगेमध्ये आता तेथे करीन अंघोळी त्या गंगेमध्ये आम्ही आता अंघोळ करू त्या संतांची चरण रज धूळ आमच्या अंगावर उडेल आणि त्या चरण रज धुळीमुळे येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ त्या चरणधुळीच्या योगाने आमच्या जीवनामध्ये येती तीर्थावळी सर्व तीर्थ आणि पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये आम्ही साधल्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे काय झालं ही संत पाऊले रूपी गंगा आल्यामुळे पाप जळाले पळाले काही जळून गेलं आणि काही पळून गेलं आता पळून जाणारी पाप कोणती जळून जाणारी पाप कोणती पाप जळाले पळाले भव दुःख दुरावले पाप जळून गेलेलं आहे काही पाप पळून गेलेलं आहे आणि पाप आणि ताप जीवनामध्ये न राहिल्यामुळे परत परत येणारं जन्म मरण रूपी दुःख दुरावले ते आमच्यापासून दूर गेलेलं आहे त्यामुळे तुकोबाराय जर वरवर जर पाहिलं तर तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये स्वतःच्या जीवनाला धन्यता देत आहे तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ विठ्ठल 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 महाराज आपल्या जीवनाला धन्यता देत आहेत कशामुळे धन्यता देता येत ऐका गंगाली आम्हावरी संत पाऊले रूपी सजरी गंगा आम्हावरी आली तुका म्हणे धन्य झालो तेथे करीन आंघोळी उडे चरण रजधुळी तिथे आंघोळ केल्यानंतर त्यांच्या चरणाची रजधुळी प्राप्त झाल्यानंतर सर्व तीर्थ आणि पर्वकाळ आम्ही साधले तुका म्हणे धन्य झालो आमच्या जीवनातलं पाप आणि दुःख जळून आणि पळून गेलं तुका म्हणे धन्य झालो आणि पाप गेल्यामुळे जन्म मरण रूपी दुःखापासून आम्ही दुरावलो तुका म्हणे धन्य झालो अशा या संत सागर रूपी गंगेमध्ये संत सागर रूपी कृपेमध्ये आम्हाला नहायला भेटलं तुका म्हणे धन्य झालो
संत सागरी नहालो विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग गोड असा तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. तरी सुद्धा आज परिक्रमावासींच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा पर्वकाळ, आणि तो पर्वकाळ म्हणजे रथसप्तमी. मा नर्मदा मैयाची जयंती, मा नर्मदा मैयाचं आज जन्म झालेला आहे. आणि मैयाची जयंती साजरी करण्यासाठी सर्व परिक्रमावासी या ठिकाणी श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था, आमच्या परमस्नेही हरिभक्तीपरायण कावेरीताई घुमरे भागवताचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण कावेरीताई घुमरे, तसेच आमचे दादा हरिभक्तीपरायण सागरजी महाराज घुमरे. विशेषतः या दंपतीचं वर्णन करावं तितकं थोडंच आहे, कारण कीर्तनकार भरपूर असतात. वरती येत आहे, यावरती कीर्तनकार भरपूर असतात महाराज, भक्त भरपूर असतात, ज्ञानोबाराय वर्णन करतात, रिगता ती कोटीवरी कोटीवरी भक्ती करण्यासाठी निघतात. परिप्राप्तीची या पैलतीरी विपाईला निघे, प्राप्तीच्या पैलतीरावर विरळाईसा कोणी चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यकात शेवटा, आवश्यकात शेवटा, वाऊगी खटपटा, वाऊगी खटपटा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालो जाणे वाट विरळाईसा एखादा, एखादा ती वाट महाराज असतीची या महापुरी निघता ती कोटीवरी कोटीवरी निघाले, एखादा विरळा जाऊन पोचतो. पावे विरळा पावे, अवघड पावे सेवतीचे, अवघड पावे सेवतीचे, अवघड पावे सेवतीचे. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोवे सेवकीचे, अवघड पावे सेवकीचे, अवघड गोवे कोटीवरी निघालेले आहेत. त्याच्यातले सगळेच कीर्तनकार होतात असं, त्याच्यातले सगळेच गायनाचार्य, सगळेच मृदंगाचार्य नाही. नाही, ज्याच्यावर सरस्वतीची कृपा झालेली आहे, तो गायनाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याचं भजन करून भगवंताचं रंजन करतो. समाजाचं नाही, भगवंताला रिंझवण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेली जी सरस्वती विद्या आहे, त्या सरस्वती विद्येच्या कृपेनं तो भगवान परमात्म्याचं भजन पूजन अर्चन इत्यादी करतो. कोठे काही एक आहे एक नाही, कीर्तनकार झाले. सगळेच कीर्तनकार परिक्रमा करतात असं, सगळेच परिक्रमा करतात असं नाही. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, ज्याच्यावर भगवान शंकरांची कृपा होते, ज्याला वैराग्याची आस, तो सगळा संसार सोडून मा नर्मदा मैयाच्या काठावर एकांत वासामध्ये जातो. आणि जेवढे परिक्रमेला जातात त्या सगळ्यांचीच परिक्रमा पूर्ण होते. असं आंब्याला किती मोहर लागलेले आहेत पाहिलं ना तुम्ही, आता असे मोहरून गेले महाराज आंबे, पण सगळ्याच मोहराला कैऱ्या लागतील. असं मोहरा ऐसे फळे नाही
आली काही अहो काही मधूनच गळून जातात. शुल्पाणी येण्याच्या अगोदरच गुडघे टेकून जातात त्यांचे. आली काही गळती, काही रेवा सागर पर्यंत जातात, तिथून गळून जातात. ही सुद्धा मैयाची कृपा असते महाराज. आणि म्हणून ही दोन जी फळं आंब्याला लागलेली होती ना महाराज, ती पाडाला येऊपर्यंत टिकून राहिली. पाडाला येऊपर्यंत टिकून राहिली. आणि नुसती दोघांनी नाही, आपल्या मातोश्रींना बरोबर घेऊन आणि या नवदंपतीनं परिक्रमा केलेली आहे महाराज. बरं, परिक्रमा करणारे भरपूर आहेत, पूर्ण करणारेही भरपूर आहेत. पण तिकडून आल्यानंतर नर्मदा मैयाच्या जयंतीचा उत्सव करणारे असे त्याच्यातले सगळेच. आता आम्ही गेलो होतो, आम्ही कन्या भोजन घालतो, मैयाची पूजा करतो, अर्चन करतो. पण हा खेळ नव्हे एकुल्याचा. इथं मात्र महाराज आमच्या सागर महाराजांच्या प्रेमा खातर एवढी महाराज मंडळी की एवढ्यांचं नाव घेता घेता कीर्तन संपून जाईल महाराज. पण ही सगळी आमची लेकरं आहेत, नावाची अपेक्षा नसणारे. भक्ती छिपाने की चीज है, छपाने की नाही. भक्ती ही झाकून ठेवायची असते, साधना ही झाकून ठेवायची असते. आणि इकडच्या बाजूला उभी राहिलेली जेवढी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी आहेत ना गायक महाराज, साधकाच्या भूमिकेतील सर्व महाराज मंडळी, आमच्या पंचतत्व वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालगोपाळ, दर्जेदार असा ज्यांचा मृदंग आहे असे दोनही मृदंगाचार्य, आमच्या स्नेही या ठिकाणी हरिभक्तीपरायण रजनीताई जाधव यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हा सर्वांच्या हृदयातून पावन कलकल निनादिनी वाहणाऱ्या निर्मळ गंगे जलतीमध्ये वसणाऱ्या वासुदेवाला मनापासून अभिवादन अभिनंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला एक तासभर आपण फक्त सेवा करणार आहोत. या एक तासासाठी तुमचे सगळ्यांचे असे कमळासारखे उमललेले जे मुख आहेत ना, अशीच कमळासारखे ठेवा बरं का. आणि जवळ जर मोबाईल असेल तर त्या मोबाईलला सायलेंट करून ठेवा. कीर्तनात बसल्यानंतर मोबाईलला सायलेंट करावं. झोपताना मोबाईल जवळ ठेवू. किमान झोपताना मोबाईल जवळ असेल तर किमान त्याचा डाटा तरी ऑफ असावा. डाटा त्याचा ऑफ असावा. कुठं मोबाईल सायलेंट करायचा, कुठं चालू करायचा, कुठं त्याचा डाटा ऑन करायचा आणि कुठं ऑफ करायचा, हे सूत्र ज्याला कळालंय ना, तो इंटरनेटच्या जगामध्ये महाराज संपूर्ण असणारी सगळी माहिती मधमाशीसारखी जमा करू शकतो. ज्याला मोबाईलमधलं सेव्ह अँड डिलीट हे ऑप्शन कळालं, जे जीवनामध्ये सेव्ह करायचं आहे ते त्यानं आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं, आणि जे डिलीट करायचं आहे हे ज्यानं डिलीट केलं ना, त्याला मोबाईलसारख्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. ऐका पुढे, फक्त मोबाईल सायलेंट करून चालणार नाही. आपण इंद्रियांच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया. आपण वाणीच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण मनाच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया. इंद्रियांच्या व्यापारांना कुठं सायलेंट करायचं आणि कुठं ऑफ करायचं, हे सूत्र ज्याच्या लक्षात आलं ना दादा, त्याला दवाखान्याची पायरी कधीच चढावी लागणार नाही. इंद्रियांना विषयाच्या दारामध्ये कधी उभं करायचं आणि इंद्रियांना विषयाच्या दारामधून कधी माघारी फिरवायचं, हे सूत्र ज्याला कळालं ना, तो परमार्थामध्ये उच्च शिखरापर्यंत जाऊन पोहोचतो महाराज. त्याला भवरोगाचा दवाखान्याचा कधी पायरी चढावी लागणार नाही. ऐका, वाणीच्या व्यापारांना कुठं सायलेंट करायचं आणि कुठं चालू ठेवायचं, हे सूत्र ज्याला कळालं ना, त्याच्या घरात कधीच भांडणं होणार नाहीत. हे जे आहे ना, वाणी और पानी, इन दो चीजों का इस्तेमाल हमें बहुत ही सावधानी से करना चाहिए. एक है वाणी और दूसरा है पानी. दोनों हमें सावधानी से संभालनी चाहिए. वाणीच्या व्यापारांना कुठे सायलेंट करायचं आणि कुठे ऑफ करायचं,
कुठे चालू ठेवायचं हे सूत्र ज्याला कळालं ना त्याच्या घरात कधी भांडण होणार नाहीत. ऐका पुढे, मनाच्या व्यापारांना कुठं चालू ठेवायचं आणि कुठं सायलेंट करायचं हे सूत्र ज्याला कळालं ना त्याला जन्म मृत्यूची वारी परत कधीच करावी लागणार नाही. विठ्ठल आणि म्हणून ही सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळली पाहिजेत. भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि ते परिवर्तन जर घडत नसेल तर परिक्रमा करून सुद्धा उपयोग नाही. परिक्रमेचा अर्थ आहे परिवर्तन. माईकी बगियामध्ये गेल्यानंतर तट परिवर्तन करायचं असतं. रेवा सागरमध्ये गेल्यानंतर तट परिवर्तन करायचं असतं. हे तट परिवर्तन म्हणजे काय? भवसागराच्या तटावर असताना विषयाच्या इंद्रियांच्या मायेच्या तटावरून पलीकडच्या भगवंताच्या तटावर जायचं. या नाव तट परिवर्तन. परिवर्तन म्हणजेच परिक्रमा. परिवर्तन म्हणजेच परिक्रमा. परिक्रमा झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडणं नितांत गरजेचं आहे. आणि ते परिवर्तन नर्मदा मैया त्या साधकाच्या जीवनामध्ये 2700 किलोमीटरची पायी परिक्रमा करत असताना साधकांना येणारे जे अनुभव आहेत ते रोमांचकारी आणि अद्भुत अनुभव आहेत. दादा, गंगा भारतवर्षामध्ये गंगेला माता म्हटलेलं आहे. सारे वृक्ष पवित्र है लेकिन तुलसी जैसा कोई पवित्र वृक्ष नहीं. सभी देश पवित्र है लेकिन मेरी भारत भूमि जैसा कोई दूसरी भूमि नहीं. सारे ग्रंथ पवित्र है लेकिन मेरे भगवत गीता जैसा दूसरा कोई पवित्र ग्रंथ नहीं. सारे पुराण पवित्र है लेकिन श्रीमद् भागवत महापुराण जैसा कोई दूसरा पवित्र पुराण नहीं. सारे सदगुरु पवित्र है लेकिन मेरे सदगुरु जैसा इस दुनिया में इस जहां में दूसरा कोई नहीं. सारे माता और पिता पवित्र ही है लेकिन सबसे पवित्र है मेरे माता और पिता. सारी नदियां पवित्र है लेकिन मेरी नर्मदा मैया जैसी दूसरी कोई गंगा नहीं. विठ्ठला तीन प्रकारच्या गंगा सांगितलेल्या आहेत. ऐका, तीन प्रकारच्या गंगा आहेत. पहिली गंगा जी भगवान विष्णूंच्या चरण कमलातून निघालेली आहे. चरणी जन्मली पै गंगा. भगवंताच्या चरण स्पर्शामधून भगवंताच्या चरण कमलाचा स्पर्श होऊन ब्रह्मांड फाटलेलं आहे. बळीराजाला जेव्हा 3 पावलं भूमिदान करत असताना पहिलाच पग वामन भगवंताने उचलला आणि पहिला पगामध्ये वरचे 7 लोक त्या ठिकाणी आक्रमित करत असताना ब्रह्मांड फाटलं आणि ब्रह्मांडातून जी धारा प्रगट झाली. चरणी जन्मली पै गंगा. भगवंताच्या चरण कमलाच्या अंगुष्ठामधून जी गंगा जन्माला आलेली आहे तिचं नाव आहे भागीरथी. या भागीरथी मध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. भागीरथी महा दोष निवारिणी सकळ जननी तीर्थाची पहिली गंगा भगवंताच्या चरण कमलातून प्रगट झालेली आहे. दुसरी गंगा ही गंगा भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून प्रगट झालेली आहे कुरुक्षेत्रामध्ये. त्या गंगेचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. या गीतेरूपी गंगेचा सुद्धा एवढा प्रभाव आहे महाराज. नुसतं मुखाने जरी म्हटलं ना नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती. गीता गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. गीता गीता
नरा या गीतारूपी गंगेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. तिसरी गंगा प्रगट झाली आहे का? ही गंगा भगवान श्रीकृष्णांच्या हृदय कमलातून प्रगट झाली आणि या गंगेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण रूपी गंगा. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता ये हाता आरती करू तुझ भगवंता. सहज जरी याचं सेवन केलं या गंगेचं मोक्ष तत्वता ये हाता, या तीनही गंगेंच्या मध्ये मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य आहे. ऐका, अजून 3 गंगा आहेत. भगवान विष्णूंच्या चरणकमलामधून प्रगट झाली, तिचं नाव आहे वैष्णवी गंगा. दुसरी गंगा ब्रह्मलोकामधून ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून प्रगट झालेली आहे. ब्रह्मलोकातून हिची धारा हिमालयाच्या मान गावामध्ये आली आणि हिमालयाच्या गोदीमधून ही प्रगट झाली. ब्रह्मकमंडलूतून प्रगट झाली म्हणून हिचं नाव आहे ब्राह्मी गंगा सरस्वती. मान गावामध्ये प्रगट झाली, काही शांतरानंतर वर गेल्यानंतर परत गुप्त झाली. हरिद्वार मध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली, हरिद्वार मधून परत गुप्त झाली आणि प्रयागराज क्षेत्रामध्ये परत हिचा उगम झाला. ब्राह्मी गंगा, वैष्णवी गंगा. तिसरी गंगा आहे भगवान शंकर. ध्यानावस्थेमध्ये असताना भगवान शंकरांच्या स्वेदातून जिचं प्रागट्य झालेलं आहे, हिचं नाव आहे माहेश्वरी गंगा. भगवान शंकरांच्या ध्यानावस्थेतून जी प्रगट झालेली आहे ही आहे माहेश्वरी गंगा. हिचं दुसरं नाव आहे मेकलसुता. हिलाच म्हणतात नर्मदा मैया, हिलाच म्हणतात रेवा मैया. महाराज, गंगेमध्ये जर अस्थी समर्पित केल्या तर गंगेच्या जलामध्ये एवढं सामर्थ्य आहे की 3 दिवसामध्ये या अस्थी या गंगेच्या जलामध्ये विरून जातात. ऐका पुढे, मोक्ष देऊनी उदार. महाराज, मोक्ष देणारी काशी आहे आणि त्या काशीमध्ये असणाऱ्या गंगेमध्ये जर तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल ना, परी वेचावे लागे शरीर. तिथं मात्र शरीर वेचावं लागतं, शरीर वेचावं लागतं मग मोक्ष मिळतो. पण ऐका ना, माझ्या पंढरपूरमध्ये वसणाऱ्या आई चंद्रभागेमध्ये जर अस्थी विसर्जन केल्या ना तर 3च तासामध्ये अस्थी जलामध्ये विरून जातात. फक्त 3 तास. नर्मदा मैयामध्ये अस्थी विसर्जन कराव्या लागत नाहीत. नर्मदा मैयाचं तुम्ही नुसतं स्मरण जरी केलं ना तरी तुम्हाला मोक्ष देण्याचं सामर्थ्य नर्मदा मैयामध्ये आहे. कारण हिच्या नावातच नर्म माने मोद, मोद माने आनंद. जी आनंद देते, ज्यांनी परिक्रमा केलेली असेल त्यांना माहीत असेल मैयाच्या परिक्रमेमध्ये एवढा त्रास होतो. महाराज, वारीमध्ये किती त्रास होतो. 2 वाजता उठा, वळकट्या बांधा, दिवसभर वन 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 करत चालायचं, भजन करायचं. इकडं एसी मध्ये झोपायची सवय, चांगले पंचपक्वान्न खायची सवय, तिथं रस्त्यावर हातावर घेऊन खायचं. चांगलं आहे का हे? तरी सुद्धा पाडवा झाला की वारकऱ्यांना वेद लागतात. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकडा पंढरीचा. तिकडं मात्र जावं वाटतं. तसं दसरा आला की काही जरी झालं ना तरी सुद्धा वळकटी बांधावी वाटते आणि परिक्रमेला निघावंसं वाटतं. कुणा परिक्रमेवासीचं स्टेटस जरी पाहिलं ना तरी असं वाटतं धिक्कार आहे आपल्या जीवनावर. आपण इकडं गावं गावं बोंबा मारत फिरतोय तर नागू महाराज तिकडं परिक्रमा करतायत. आपण इकडं बोंबा मारत फिरतोय आणि महाराज तिकडं परिक्रमा करतायत. अरे बापरे, काय या परिक्रमावासींचं भाग्य आहे महाराज. मिळेल ते खावं, मिळेल तिथं झोपावं. कधी कधी परिक्रमावासींना माहीत आहे 2-2 दिवस दिंडोरी जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एकादशीचा दिवस होता महाराज. आम्ही 3घांनी भिक्षा मागितली, 3ही दारात गेलो पण बिना भिक्षेचं खाली आलो.
एकादशीचा दिवस आहे, दुसरं काही खाऊन चालणार नाही. पण एका गाडीमध्ये बघितलं मला, गाजराच्या गोण्या होत्या, ते मोठे मोठे गाजराच्या गोण्या त्या बाबांनी चालवलेल्या होत्या. म्हटलं नर्मदे हर भैया, 1-2 गाजर दिलवा दो. तो ड्रायव्हर खाली उतरला, आमचं दर्शन घेतलं, आम्हाला 10-10 रुपये दिले. म्हटले मैया गाजर मेरे नहीं है, मैं नहीं दे सकता, ये मेरा किराया है. बोले ये मेरे नहीं है. 10 रुपये दिले, पण गाजर दिले. आता एकादशीच्या दिवशी गाजर खाऊनही चालणार नव्हतं, पण उद्याला काम येईल म्हणून. महाराज, अन्नाची किंमत जर तुम्हाला समजून घ्यायची असेल ना, आम्ही जेव्हापासून परिक्रमा करून आलो ना, अन्नाचा एकही कण असं महाराज आळंदी क्षेत्रामध्ये जर गेलं ना, तर मंगल कार्यालयांच्या बाहेर असा अन्नाचा ढिगाराच्या ढिगारा पडलेला असतो. महाराज, जीवन का एक क्षण और अन्न का एक कण, इसकी महिमा जिसने जानी है वो जीवन में कभी भी इसका व्यर्थ उपयोग नहीं करेगा. व्यर्थ उपयोग याचा करायचा नसतो. आणि म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते. नर्मदा मैयाचं स्मरण केल्या जातं. केवळ नर्मदा मैयाचं स्मरण केल्यानंतर सुद्धा मोक्षाची प्राप्ती करून देणारी नर्मदा मैया. सबिंदू सिंधू सुस्खलत रंग भंग रंजितम विशस्व पाप जात जात गात कारी बंधुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. महापातकाचं निवृत्ती करणारी नर्मदा मैया. 3 गंगा आपण ऐकलेल्या आहेत. एक आहे वैष्णवी गंगा, दुसरी आहे ब्राह्मणी गंगा, ब्राह्मी गंगा, आणि तिसरी आहे माहेश्वरी गंगा. आता अजून 3 गंगा ऐका. जी गंगा संतांच्या चरण कमलावर 3 प्रकारच्या गंगा वास करतात. पहिली आहे संत कृपारूपी गंगा. संत कृपारूपी गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे ना, त्यांच्या जीवनातला संदेह सहजच निवृत्त होतो. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, निर्मळ भागीरथी, यमुना सरस्वती, यमुना सरस्वती. ऐसी पवे एकत्र जेथे होती, ऐसे मंत्रे एकत्र जेथे होती. स्वानुभवा हे स्थान मुक्त स्थिती, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा हृदयी प्रगटला. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटली गाठी, झालो कोटी शीतळ, झालो कोटी शीतळ, झालो कोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो कोटी शीतळ, झालो कोटी शीतळ, झालो कोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, हाय संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या
सरस्वती गुरुकृपा हीच कोणी एक निर्मळ भागीरथी आहे. सद्गुरूची कृपा आपल्यावर व्हावी, त्या सद्गुरूनं आपला अंगीकार करावा. त्या सद्गुरूनं माथा हात ठेविला नोहे थोपटीला जैसा, त्या सद्गुरूने आपल्या मस्तकावर हात ठेवावा. कृतार्थ करावं, महावाक्याचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये ठसवावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये अहम देहास्मी वृत्तीचा बाध होऊन अहम ब्रह्मास्मी वृत्तीचा उद्गम व्हावा. त्या सद्गुरूच्या बोधानंतर महावाक्ये ध्वनी बोंब झाली. त्या सद्गुरूने बोध दिल्यानंतर त्यांची प्राप्त होणारी जी कृपा आहे, त्या कृपेमध्ये स्नान केल्यानंतर नाथ महाराज सांगतात हीच कृपा एक निर्मळ भागीरथी आहे. हिच्यामध्ये ज्यानं स्नान केलं ना, त्याला प्रयागराजमध्ये स्नान करण्याची सुद्धा गरज नाही. अरे केवळ डुबकी लगाने से क्या होगा, अंदर इतने कीड़े मकोड़े भरे पड़े हैं. उद्धार अगर करना है तो केवल डुबकी से नहीं होगा उद्धार. संत कृपा रूपी डुबकी मारावी लागेल. संत कृपेच्या निर्मळ भागीरथीमध्ये अगोदर डुबकी मारावी लागेल. संतांच्या मुखातून वाहणारी दुसरी गंगा, पहिली पाहिली आपण संत कृपा रूपी गंगा, दुसरी आहे संतांच्या मुखातून वाहणारी ज्ञानरूपी गंगा. ज्ञानोबाराय वर्णन करतात जे का ज्ञान गंगे नाहले, पूर्णता जेवून झाले का शांतीसी आले पालवणवे. ज्ञानोबाराय सांगतात जे का ज्ञान गंगे नाहले, ज्ञान गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे, पूर्णता जेवून झाले. झाले म्हणजे काय, तृप्ती झाली आजैशी, साधने सरती अपैसी. जसं जेवण केल्यानंतर ताई म्हटले आहो ताई एवढा एक गुलाबजामुन, अहो पण इथपर्यंत आलं ना, मग कितीही गुलाबजामुन जरी वाढले तरी खाण्याची इच्छा होणार नाही. ताट आपोआप बाजूला सरकत, तृप्ती झाली आजैशी. आतून एकदा तृप्तीचा ढेकर आला रे आला, येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. आतून एकदा तृप्तीचा ढेकर आला की बाह्य लौकिक भौतिक साधनांच्या विषयी असणारी आसक्ती संपूर्ण जाते. पूर्णता जेवून झाले, पूर्णत्वाचा आविष्कार साधकाला आपल्या अंतःकरणामध्ये झाल्यानंतर त्याला एक विशेष अशी पालवी फुटते महाराज. त्याचं चालणं बदलतं, त्याचं बोलणं बदलतं, त्याची वाणी बदलते, त्याचे सगळेच व्यवहार बदलून जातात. तुकोबाराय वर्णन करतात ज्याप्रमाणे बदाम आणि काजू खाल्ल्यानंतर, सफरचंद बदाम काजू महाराज लोक नाही संसारी सुद्धा खातात, आता खातात, सगळ्यांच्या घरी बदाम काजू असतात महाराज. एका घरी कोपरगावला आम्ही कथेमध्ये असताना एका साहेबांनी आम्हाला नेलं होतं. तिथं टेबलवर बदामची काजूची महाराज त्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या होत्या, खाली असं त्याच्या पीठ साचलेलं होतं. मग ते दाखवण्यासाठी ठेवलेल्या होत्या की काय, टेबलवर ठेवलेल्या आणि खाली त्याच्या जाळं लागलेलं. त्याला जाळं लागूपर्यंत बदाम काजू लोकांच्या घरात आहे. बदाम आणि काजू खाल्ल्यानंतर चांगलं चांगलं सकस पौष्टिक आहार घेतल्यानंतर महाराज ते खायलाही चांगलं लागतं आणि ते खाल्ल्यानंतर कांती सुद्धा पुष्टकांती जैसे दिसे वरी, पुष्टकांती जैसे दिसे पुष्टकांती दिसे वरी, पुष्टकांती दिसे उत्तम
आणि पुष्ट कांती जैसी दिसेवरी, कांती सुद्धा पुष्ट दिसते. त्याचप्रमाणे भगवंताचं सद्गुरूच्या मुखातून आलेलं नाम कंठालाही शीतळ करतं आणि आपली कांती सुद्धा फेशियल करण्याची मग गरज पडत. आहा, भक्ताला पार्लर मध्ये जाण्याची गरजच नाही. जिसके अंतकरण से मोह निकल जाता है वो मनमोहक बन जाता है. ज्याच्या अंतकरणातला मोह नशनाजवळ बसल्यानंतर तुम्हाला वैराग्य अंतकरणामध्ये जागृत होतो ना, समजून घ्या तो साधू आहे. साधूची दुसरी भूमिका आहे का, जिसके दर्शन मात्र से आपको भगवान का सुमिरन हो जाए. जिसके दर्शन मात्र से आपको भगवान का सुमिरन हो जाए, समझ लेना वही साधू है. ज्यांना पाहिल्याबरोबर आपणही भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटतं, त्यांच्या जवळ जाऊन बसावं. काय होतं त्यांच्या जीवनामध्ये, जे शांतीसी आले पालव नवे. शांतीलाच जणू काही पालवी फुटलेली आहे. शांतीला जणू काही पालवी फुटलेली आहे असं त्या साधूच्या जवळ बसल्यानंतर वाटतं. संतांच्या मुखातून निघालेली दुसरी गंगा आपण पाहिली, ज्ञानरूपी गंगा. आता ऐका, संतांच्या जवळ असणारी तिसरी सर्वात पावन करणारी गंगा ती आहे संत पाऊले रूपी गंगा. संत चरण ही सुद्धा एक गंगा आहे आणि ही संत चरण रूपी गंगा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हावर आली अभंगाच्या प्रथम गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी. कोणती गंगा? संत पाऊले साजिरी, संत पाऊले रूपी साजिरी गंगा आम्हावर आली. संत चरण रूपी जी गंगा आहे ती गंगा
संपूर्ण जगताला पावन करणारी आहेत. सहजच आपण म्हणता की नाही तुम्ही सगळे एवढे इथं जेवढे आहेत तेवढे. महाराज कीर्तनकार म्हटलं की लोक म्हणतात पाय लावा आमच्या घराला, म्हणतात ना बाबा. तुम्ही नाही आले तरी चालेल पण तुमचे पाय घराला लावा, तुमचे पाय लावा म्हणतात. तुम्ही या असं नाही म्हणत, तुमचे चरण आमच्याही घराला लागू द्या, चरण लागू द्या. संत घरी आल्यानंतर काही तर महाराज असे असतात. आम्ही नेवाशाला गेलो होतो, अतिशय अभिनंदन आणि अभिवंदन आहे. परमपूजनीय भास्कर गिरीजी महाराज यांचे साधक मंडळी आहे. करजगाव, नेवासा, अमळनेर या भागामध्ये महाराज संतांची पूजा करावी, संतांचं स्वागत कसं करावं हे भास्कर गिरीजी महाराजांनी त्या मंडळाला शिकवलेलं आहे. महाराज भास्कर गिरी महाराजांचं स्वयंसेवक मंडळ आहे. त्या गावामध्ये 100 लोक अशी आहेत, जोड्या 50 जोड्या आहेत. गावात 26 जानेवारी असली की हातामध्ये पाटी घ्यायची, खराटा घ्यायचा आणि गाव झाडून काढायचं. हे महाराजांनी त्यांना शिकवलं. कुठं सप्ताह असेल तिथं जाऊन झाडं लावायची, हातामध्ये पाटी आणि खराटा घ्यायचा, ते सप्त्याचं पटांगण झाडून साफ करायचं. पंढरपूरमध्ये वारी आहे, सोहळा आहे, हातामध्ये सुपली घ्यायची, खराटा घ्यायचा आणि घाण जरी दिसली ना तरी तोंड बांधून ती घाण सुद्धा उचलायची. असं शिकवणाऱ्या महात्म्याची वारकरी संप्रदायामध्ये नितांत गरज आहे. महाराज नितांत गरज आहे. संतांनी कीर्तनकारांनी हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे. परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर महाराज यांनी 2003 साली आम्हाला काम दिलं होतं. महाराज दिवाळीचा अष्टादशा चालू होता, गाथ्याचं चिंतन अष्टादशामध्ये सुरू होतं. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत गाथा चिंतक गुरुजींनी त्या ठिकाणी आणलेले होते आणि 2 दिवस दिवाळी राहिली. घाटावर 7 ट्रॉल्या उभ्या होत्या. आमच्या हातात कांदे आपण रोप फिरवतो ना ते पंजे आमच्या हातात दिलेले होते आणि गंगेत उतरायचं आणि पंजा घातला की चोळ्या, पातळ, ब्लाऊज, चड्ड्या, महाराज असा पंजा भरूनच यायचा. तो बाहेर काढायचा आणि मग ते गाडा असायचा, त्या गाड्यामध्ये नेलं की ती ट्रॉलीमध्ये नेऊन टाकायचे. 7 ट्रॉल्या निघाल्या इंद्रायणी मातेत. किती? 7 ट्रॉल्या निघाल्या. पाणी असं गढूळ होतं. 2 दिवसानंतर सगळे हात आणि पाय, त्यावेळेस एवढं कोरोनामध्ये महाराज आपल्याला ते सगळं कळायला लागलं. हाताला इथपर्यंत पुरळ आली, अशी खाज हाताला. म्हणजे ते पाणी किती विषारी असेल, किती विषारी पाणी. महाराज ती जेव्हा 7 ट्रॉल्या तिथून काढल्या आणि जेव्हा वरून तिकडून ज्ञानेश्वरी मंदिराकडून जेव्हा पाणी सोडलं, अशी खळ 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 इंद्रायणी माता व्हायला लागले. आणि मग 2ही घाट गुरुजींनी हजारो दीपक लावून त्या ठिकाणी उजळून काढले. हे संतांनी शिकवण्याची आज गरज आहे. हे आज संतांनी शिकवण्याची गरज आहे. माणसं का कुणास ठाऊक महाराज पंढरपूरला गेलं की महिलांना तर इतकी घाण सवय ना. माझी आई गेली पण मग आई नाही आता आंघोळ करायला, मग आईची चोळी का होईना. अरे जी संपूर्ण जगाला हिरे माणिक मोत्याचं दान करणारी आहे, जिच्या गर्भामध्ये रत्न माणिक मोती भरलेले आहेत, अशा गंगा मैयाला तुम्ही जुनी पुराणी कपडे अर्पण करता. अरे द्यायचंच आहे ना तर नवे कपडे घ्या, तिथं तिची ओटी भरा, पूजन करा, दिव्यानं तिला ओवाळून काढा आणि कोणी गरीब जर गरजू असेल तर त्याला ते कपडे देऊन टाका. चंद्रभागा माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. पण उगीच आपले कपडे टाकायचे, त्याच्यामध्ये पत्तल टाकायचं. गंगेमध्ये दिवा सोडायला सुद्धा परवानगी नाही. तुम्ही तुमच्या आईच्या अंगावर दिवा ठेवाल जळता नाही ना. दिवा पेटवल्यानंतर दीपदान म्हणजे काय करायचं असतं, दिवा लावायचा आहे, आईला ओवाळायचं आहे, वस्त्रदान करायचं आहे आणि दिवा घाटावर ठेवायचा आहे. लोक गुडघाभर पाण्यात जातात आणि वाहवतात. महाराज त्याच्यामध्ये पत्तल असतं, आईमध्ये त्या ठिकाणी
घाण होते. नर्मदा मैयाचं, गंगा मैयाचं पावित्र्य जर आपण बघितलं, हिमालयातून प्रगट झालेली गंगा जर तुम्ही हिमालयामध्ये जर बघितली, यमुना मैया जर यमुनोत्रीमध्ये जर बघितली, तर महाराज नजर ठरत नाही तिच्यावर, इतकी भरधाव वेगाने काचेसारखी वाहत असते. दिल्लीमध्ये आल्यानंतर बघा तिची काय दशा झालेली आहे. म्हटले काळच आहे, काले हे यमुना के नीर रे. म्हटलं यमुनेचं पाणी काळच आहे महाराज, यमुनोत्रीमध्ये स्वच्छ आहे काचेसारखं. इकडं येऊन तुम्ही काळं करता. सगळे कालिया त्या ठिकाणी घाटावर बसलेले आहेत, तिला घाण करण्यासाठी, तिला विषारी करण्यासाठी. आणि तिच्यामध्ये जाऊन कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर 10,000 वर्ष जेव्हा कलियुगाची होतील ना, तेव्हा गंगा मैया तिचं स्थान सोडून विष्णू लोकामध्ये जाणार आहे. 20 वर्ष जेव्हा कलियुगाला 20,000 वर्ष जेव्हा कलियुग सुरू होऊन होतील, तेव्हा यमुना मैया सुद्धा आपलं स्थान सोडून यमलोकामध्ये जाणार आहे. पण एक नर्मदा मैया अशी आहे दादा, जी प्रलयानंतरही शिल्लक राहणार आहे. प्रलयंकारी जलामध्ये सुद्धा जिची धार आपलं वेगळं अस्तित्व ठेवून राहते, ती आहे नर्मदा मैया. जिचा उगम पूर्वेकडे आहे आणि विलय पश्चिमेकडे आहे. ही अशी एक गंगा आहे जी पूर्वेकडे उगवलेली आहे आणि पश्चिमेकडे जिचा विलय होतो, जिची परिक्रमा केली जाते. गोदावरी मैयाची सुद्धा आता लोक परिक्रमा करतायत. गोदावरी मैयाची ही परिक्रमा केली पाहिजे, पण गोदावरी मैयाला आपण नर्मदा मैयासारखं ठेवू शकतो का? एमपी विकासाच्या बाबतीत मागे असेल दादा, विकासाच्या बाबतीत थोडासा मागासलेला आहे यूपी, एमपी, बिहार. पण विकास झाला म्हणजे काय झालं? महाराष्ट्रात विकास झाला. हजारो मासे इंद्रायणीमध्ये तडफडून मरत आहेत. हा विकास संपूर्ण इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी विषाक्त वेलीने ग्रासून टाकलेले आहे. तिचा रंग कसा आहे हे सुद्धा दिसत नाही. हाच आमचा विकास. मागासलेल्या आडानी न शिकलेल्या एमपीच्या गावागावामध्ये जा, पाणी पिण्याचा घाट वेगळा आहे, धुण्याचा घाट वेगळा आहे आणि गुरांना पाणी पाजण्याचा घाट वेगळा आहे. अमरकंटक मध्ये महाराज आम्हाला कपडे धुवायचे होते आणि काही परिक्रमावासी त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेले. त्यांनी साबण विकत घेताना फक्त एका साशा बाबांनी पाहिला. बाबा काठीच घेऊन महाराज त्या घाटावर बसले. कसा येतो बघतो म्हटले साबण घेऊन मैयामध्ये. तू नाही कपडे धुता आले साबण लावून. त्यांनी सांगितलं पाणी बादली भरून बाहेर घ्यायचं आणि बाहेर कपडे धुवायचे, मैयामध्ये कपडे धुवायचे नाही. इतकं पावित्र्य जर आपण आईचं पाळलं तर ती खरोखर रत्नाची खाण आहे महाराज. या भारतवर्षातील नद्या म्हणजे या भारतवर्षामध्ये वाहणाऱ्या नाड्या आणि धमन्या आहेत. आपली नाडी जर शुद्ध असेल, आपल्या शरीरातली नाडी जर शुद्ध असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहील. भारतवर्षातील नद्या जर शुद्ध राहिल्या तर संपूर्ण राष्ट्र हरित क्रांती करेल. पण गंगा मैया शुद्ध राहिली पाहिजे, ती शुद्ध राहिली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय संत चरणाला गंगेची उपमा देत आहेत. गंगा आणि संत चरण यामध्ये ज्याची उपमा आपण देतोय, ज्याचा अलंकार आपण देतोय, त्याच्यामध्ये साधर्म्य असलं पाहिजे. आता गंगा आणि संतांची पावलं याच्यामध्ये काय साधर्म्य आहे याचा विचार करून आपण वाणीला विश्रामाकडे घेऊन जाणार आहोत. गंगा आणि संतांची पावले याच्यामध्ये साधर्म्य काय आहे? कशालाही कोणाची उपमा देऊन चालत नाही महाराज. शेंबडाय ते पोट वाढलेलं, हातामध्ये दुधाचा काला, नाकातून गंगा जमुना वाहतायत आणि आजी म्हणते माझा वाघ आला. आता वाघ आणि त्याचं मुख साधर्म्य आहे का? एखादं अगरबत्ती छाप आलं, म्हटले काय वाघासारखी हिम्मत आहे, 56 इंचाची छाती कोणाची? अहो ते चालायला उठायला लागलं की त्याला 2 जणांनी धरावं लागतं. त्याला म्हणून चालेल का असं? त्याच्यामध्ये साधर्म्य असलं पाहिजे. मग गंगा आणि संतांची पावले याच्यामध्ये साधर्म्य काय आहे तर ऐका ना. गंगा पापाचा नाश करणारी आहे. गंगा पापाचा नाश करणारी आहे.
गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप निघून जातं. गंगेमध्ये ध्यान केल्यानंतर दोष निघून जातात. आणि गंगेमध्ये दान केल्यानंतर धनाची शुद्धी होते. गंगा पाप ताप विनाशिनी आहे. पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य गंगे इतकं दुसरं कुणातच नाही महाराज. बाह्य सामर्थ्य, बाह्य सामर्थ्य. नुसती स्नान केल्यानंतर गंगा पाप घालवते. अहो स्नान करण्याची सुद्धा गरज नाही, नुसतं वाचन म्हणायचं. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा, हे वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, 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 सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता दृष्टी पडता वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जाती भंगा. केवळ वाचन. गंगा गंगा इवं ब्रूयात योजनानां शतैरपि. गंगा गंगा केवळ ब्रूयात, मुखाने केवळ म्हटल्यानंतर योजनानां शतैरपि, 100 योजनांत अंतरावरून जरी गंगा गंगा म्हटलात ना. म्हणून आमची जुनी माणसं महाराज इतकी हुशार होती की गंगेवर आपण दररोज स्नानाला जाऊ शकत नाही, पण त्यांनी ज्या पात्रामध्ये आपण स्नानासाठी जल घेतो ना, त्या पात्रालाच नाव दिलं होतं गंगा वहळ. गंगा त्याचं नाव होतं गंगाजळ. त्याचं नाव होतं गंगाजळ. आम्ही ज काढून टाकलं, पहिला ग काढून टाकला. म्हणजे ज्याच्यासाठी योजना केलेली होती गंगा गंगा, ते गंगा झालं गंगा. माणसं इतके हुशार असतात महाराज. सोपं करायचं म्हटलं ना, ब्राह्मण ब्राह्मण, पण खरंच आपण ब्राह्मण म्हणतो का? बामण. सोपं करून टाकायचं. पण जरी लक्षार्थ जरी आपल्या लक्षात येत असला, पण ज्याच्यासाठी योजना केलेली आहे गंगाजळ, आपण गंगाळ केलं. गंगाजळ, त्याच्यामध्ये गंगाजळ आहे अशी भावना करून गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. सप्तगंगांनी येऊन या जलामध्ये वास करावा आणि मी त्या जलामध्ये स्नान करतो अशी भावना करावी. केवळ नामाने स्मरण केल्यानंतर नर्मदे नर्मदे गाइये रे, रे
रेवा मैया को बुलाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को बुलाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को बुलाइए नर्मदे नर्मदे गाइए ताड़ी बजाइए मैया को बुलाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को मनाइए नर्मदे नर्मदे गाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को बुलाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को मनाइए नर्मदे नर्मदे गाइए रेवा मैया को बुलाइए 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 बोल नर्मदा मैया की जय नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार 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 हो रही जय जयकार मैया हो रही जय जयकार हो रही जय जयकार मैया हो रही जय जयकार नर्मदा मैया हो रही जय जयकार नर्मदा मैया हो रही जय जयकार नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार जय जयकार जय जयकार बोल नर्मदा मैया की जय नर्मदे माँ नर्मदा मैया का केवल स्मरण करने से जो नोटबुक हम लिखते हैं ना परिक्रमा में, इस परिक्रमा करने का मन हो जाए, उस नोटबुक को पढ़िए। इस आश्रम में गए थे, यहाँ इस साधु से मिले थे, एक साधु से हम वहाँ मिले थे, जलाराम बाबा आश्रम, वहाँ एक साधु है। उन्होंने हमसे एक बहुत ही अच्छी बात कही। बोले बाबा हम आप क्या कथा करते हैं? बोले नहीं हम कथा नहीं करते हैं। बोले सत्संग वगैरह? बोले सत्संग भी नहीं करते हैं। तो आप क्या करते हैं? उन्होंने कहा बेटा
हमने जो नहीं देखा पोथी में, हमने जो नहीं देखा पोथी में वो देख लिया 2 रोटी में. आम्ही जे पोथीत वाचलं नाही ना ते 2 रोट्यांमध्ये पाहिलं. आणि परिक्रमावासींना रोट्या करून घालणं, रोट्या करून त्यांना जेवण देणं हेच आमच्या जीवनाचं गंतव्यस्थान आहे. परिक्रमावासींची सेवा करणं. मग त्या परिक्रमावासींचं महाराज आपल्याजवळ इतकं आहे की महिला मंडळाला आम्ही नेहमी सांगत असतो, वर्षातून वापरायला किती साड्या लागतात का मुलींनो? वर्षातून घरी वापरायला किती साड्या लागतात वर्षाला? किती? एका वेळी एकच घालता ना? 6 महिन्याला 2 धरा, वर्षाला 4. कुठं बाहेर जायला यायला किती किती? एका वेळी 1, त्याच 4 धरा आणि ह्या 4. आता सांगवीकरांनो शपथ घेऊन सांगा, माझ्या कपाटामध्ये बाहेर जाण्या येण्याच्या 4 आणि घरी वापरण्याच्या 4 8च साड्या आहेत. किती आहेत? बाहेर जाताना जर कपाट उघडलं ना तर ती खालची म्हणत असते, मला बाहेर काढ ना, 2 वर्षापासून अशीच खाली बसली, बाहेर काढ मला आणि सैर करून आण जिकडं जिकडं तू जाणार आहेस. तिला हात लावता लावता हिच्या लक्षात दुसरीच येते आणि मग ही ती काढते. तिला काढल्यानंतर ही बिचारी रडत बसते. परत किती वर्ष परत तिला बसावं लागेल कुणाच ठाऊक. तिथे ऐका, आपल्या घरात कपाटच्या कपाट भरलेली आहेत. हरिभक्तीपरायण गीतांजलीताई झेंडे यांचे मिस्टर अपूर्वानंद कुलकर्णी यांनी नर्मदा सेवा संघाची स्थापना केली आणि या नर्मदा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून नगर, नाशिक, ठाणे, संपूर्ण महाराष्ट्रातून जेवढे परिक्रमावासी आहेत त्यांच्याकडून वस्त्र जमा करण्याचं काम आम्ही करत असतो. म्हणजे ते महाराजांच्या माध्यमातून आम्ही करत असतो. तुमच्या घरात जर 50 असतील आणि त्यातल्या 25 जर तुम्ही वापरत नसतील तर त्या धुवून काढा, त्यांना इस्त्री करा, एका गोणीमध्ये भरा, एका बॅगमध्ये भरा आणि ती बॅग आमच्यापर्यंत पोहोच करा. 7 ऐशियार भरून या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये शूलपाणी झाडीमध्ये जाऊन त्यांनी ती वाटले. आम्ही आमच्याकडून सगळे ते जमा करून दिले. महाराज कोणी पॅन्ट दिल्या, कोणी साड्यांचे फ्रॉकी शिवून दिल्या, कोणी साड्या दिल्या, कोणी पंजाबी ड्रेस दिले. आणि जेव्हा त्या मुलांना ते कपडे देतो ना, जेव्हा त्या शूलपाणी झाडीतल्या ज्यांना अंग झाकण्यापुरतं हे अंग झाकायचं असतं आणि ते अंग झाकण्यासाठी वस्त्र सुद्धा नसतं, त्यांनी सुद्धा आम्हाला 25 मूर्तींना महाराज भात शिजवून घातला. ज्यांना झोपायला जागा नव्हती, ज्यांची कुटिया वरून नारळाची पानं टाकलेली होती, 2 नवरा बायको आणि 2 मुलं, आम्ही 25 मूर्ती होतो शूलपाणी झाडीमध्ये. मला वाटतं भवाना कमालीची थंडी पडलेली, 7 ते 8 अंश सेल्सिअस तापमान असेल, कमालीची थंडी. बाहेर झोपायचं होतं. गेल्यानंतर त्या बाईनं महाराज फक्त वरती ब्लाऊज आणि खाली पॉलिस्टरचा परकर घातलेला होता. वय तिचं होतं 25 वर्ष. तुम्ही फक्त कल्पना करू शकता अशा वयामध्ये इतक्या तुटपुंज वस्त्रामध्ये पण निरागस आणि निष्काम भावनेनं आमच्या समोर फिरत होती. 25 जणांना तिनं डाळ आणि तांदळाची खिचडी करून घातली आणि अंथरून जेवण झाल्यानंतर स्वतःचे कपडे घेऊन बाहेर आली. बाहेरच्या ओट्यावर झोपली आणि तिनं सांगितलं, मैया आप अंदर सो जाओ, कल आपको बहुत चढ़ाई चढ़नी है, इसलिए आपका आराम होना चाहिए. बंगल्यावाल्यांकडे जा तुम्ही, चहाचा कप येतो ना दादा, तर कपाट डोकावून बघावं लागतं आतमध्ये चहा किती आहे. बाबा सांगत असतात, समुद्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना तर काय करता महाराज एवढ्या पाण्याला,
इतकं पाणी आहे, इतकं पाणी आहे, पण काय करता त्या पाण्याला? त्याच्यात जा प्रवास करत असताना तुम्हाला घरून बाटली भरून न्यावी लागते. त्या पाण्याचा काही उपयोग आहे का? नाही ना. मग ऐका, उद्या सकाळी कपाट उघडा आणि कपाट उघडून तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेली, येवल्याहून आणलेली सिल्क 10,000ची पैठणी, सर्वात आवडती तुमच्या भावानं घेतलेली, तुमच्या बहिणीने घेतलेली, तुमच्या बहिणीने घेतलेली काढा आणि रेल्वे स्टेशनवर जा, बस स्टँडवर जा. जिला हे अंग झाकायचं असतं हे सुद्धा कळत नाही ना, तिच्या अंगावर 100-200ची टाका, जास्त महागाची नका टाकू, 100-200ची का होईना तिला साडी नेऊन द्या, तिच्या अंगावर घाला. तिच्या अंगावर घातलेली साडी बघून वैष्णव देवी निवासिनी, करवरी निवासिनी, कोल्हापूरची आई जगदंबा सुद्धा प्रसन्न होईल आणि म्हणेल तुझ्या 7 पिढ्यापर्यंत मी तुला साड्यांची कमी पडून देणार नाही ग, तुझ्या 7 पिढ्यापर्यंत तुला परत कधी साड्या कमी पडून देणार नाहीत. जिथं गरज आहे ना तिथं वाटत चला दादा, तिथं वाटत चला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, आमच्या जीवनामध्ये ही गंगा आली जी पाप विनाशिनी आहे, जी पापाचा नाश करणारी आहे. आता गंगा पापाचा नाश करते, संत रूपी गंगा, संत पावले रूपी गंगा पापाचा नाश करते का? तर अनेक प्रमाण आपल्याला सापडतील. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संत जीवनामध्ये आले की झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. संत चरण आणि गंगा साधर्म्य आहे त्यांच्या गुणांच्या मध्ये, दिसायला जरी सारखी नसली तरी गुणाच्या रूपाने साधर्म्य आहे. दुसरा गंगेचा गुण आहे शीतलता, गंगा शांत असते. म्हणून गंगेच्या काठावर कधी कधी जाऊन बसावं, कारण शेवटी जेव्हा आपण गंगेवर जाऊ ना तेव्हा नाही का, शेवटी तर गंगेवर मला वाटतं गावात आमरधामं नसावीत, सगळ्यांना गंगेच्या काठावर आणलं पाहिजे, सगळ्यांना गंगेच्या काठावर आणलं पाहिजे. आणि पूर्वीची लोक आणत होती दादा. शेवटी आपल्याला गंगेच्या काठावरच जायचंय, गंगा किनारे चले जाना. शेवटी गंगेच्या काठावर आपल्याला जायचंय. मग शेवटी गंगेच्या काठावर जाण्यापेक्षा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत काळ सारावा चिंतने, एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतवासामध्ये काळ सारावा, तो गंगेच्या स्नानाने सारावा, तो देवाच्या पूजनाने सारावा आणि प्रदक्षिणा तुळशीच्या करून तो काळ सारावा. संपूर्ण साधकाच्या साठी साधना सांगणारा जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग बघा. गंगा शीतल आहे, शांत आहे. आता गंगा शांत आहे, गंगेच्या काठावर गेल्यानंतर शांती मिळते. गंगेच्या जलाकडं पाहिलं की गंभीर असतं गंगेचं जल, शांत वाटतं. ज्ञानोबाराय वर्णन करतात, फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे फेडीत पापताप. तिच्या काठावर जे जातात त्यांचं पाप आणि ताप फेडून घेते. पोखीत तिरीचे पादप, तिच्या तीरावर असणारे जे आहेत गाव त्यांचं पोखीत पोषण करते. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, ती पाप ताप फेडून घेते, शीतलता प्रदान करते. संतांची पावले शीतलता प्रदान करतात का? अहो त्यांची संगती अर्ध्या क्षणासाठी जरी घडली ना तेने होय शांती. महत्पापाची तेने होय शांती, महत्पापा तेने होय शांती, महत्पापा तेने होय शांती. अर्धा गण अर्धा क्षण घडता संगती, संतांची
होय शांती महत पापाश. महत पापाची शांती करणारी संतांची संगती आहे. संतांच्या जवळ गेल्यानंतर शांतीची प्राप्ती होते. ज्या शांतीशिवाय जगात दुसरं कुठंच काही सुख नाही. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख. पाहो, मग ती शांती, ते वैराग्य, ते पापताप आम्ही असेही फेडू ना. संतांच्या जवळ जाण्याची काय गरज आहे? संतांच्या पाऊलाची गंगा आमच्यावर आणण्याची काय गरज आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अहो आपलं विजेचं काय असतं ते बाबळेश्वरला आहे सबस्टेशन, बरोबर आहे. हां महाराज एक त्या सबस्टेशन जवळच होता राहायला. ते म्हटलं कशाला सर्व्हिस ओढायची, एवढे कुठं नाही करूपर्यंत मी तिथंच आकडा टाकतो म्हटले. कुठं ते गेलं ना तिथं आकडा टाकायला. महाराज आकडे टाकायला एकदम पंटर आहेत. आणि मग आम्हाला फुकट लाईट पाहिजे. फुकटचं कधीच काही घ्यायचं नसतं, कुणाकडूनच घ्यायचं नसतं, सरकारकडून सुद्धा नाही. फुकटचे 2 रुपये किलोचे घेता, फुकटचे 2 रुपये किलोचे घेता आणि मग रस्त्यावर महाराज ते खड्डे बघावेच लागणार आहेत. मग तिथं बोंबलायचं काम नाही. फुकटचं घ्यायचं आहे ना तुम्हाला. मतदानाचे 500 रुपये घ्यायचे आणि मग म्हणायचं काम नाही. अहो ते निवडून यायच्या आधी तुम्ही त्याला गुलाल दिला ना, निवडून यायच्या आधीच हार घातले ना. मग ते म्हणतं निवडून नाही येताच हार चालले, गुलाल चालला, मग काम करायची काय गरज आहे? अहो काम करू द्या ना एकदा, डोक्यावर घेऊन नाचा, पण कामं केली पाहिजेत. बघा 144 वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभाचं नियोजन असावं तर असं. पण महाराज त्यालाही महाराज ते कावळे जे असतात ना, ते जखम जिथं असेल ना तिथूनच टोकरायला लागतात. महाराज इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे. आता चेंगराचेंगरी झाली, याच्यात दोष कोणाचा? दोष कोणाचा? शिस्त नाही हो समाजाला, अजिबात शिस्त नाही समाजाला. ती शिस्त जर पाळली असती, त्यांनी केलेलं व्यवस्थापन, त्यांनी केलेलं नियोजन, याला आपण सहकार्य करायचं आहे. आपण जर कोऑपरेट करत नसू तर महाराज हजारो नहीं, लाखों नहीं, करोड़ों जरी निकाले ना, एक निकला है देश को बचाने के लिए और लाखों निकले हैं देश को बेचने के लिए, तो एक क्या करेगा? एक क्या करेगा? हम सब भारतवासी है, हम सब अगर हिंदू है तो हमारा भी कुछ कर्तव्य बनता है. आमचंही काही कर्तव्य आहे. आम्ही महाराज नुसतं आंदोलन करायचे, संप करायचा आणि याच्यामध्ये एकदम माहीर. ते गेलं तिथं सबस्टेशनवर आकडा टाकायला गेलो महाराज. त्या आकड्याची काठी, आकडा आणि आकडा टाकणार तिघांचा कोळसा झाला. डायरेक्ट चालत नाही महाराज. मग काय करावं? त्या लाईटचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर ती सबस्टेशन मधून लाईट कुठं आणावं लागेल? डीपी मध्ये आणावी लागेल. आणि डीपीतून सुद्धा आकडा नाही. तिथून सर्व्हिस ओढायची आहे, मीटर बसवायचं आहे आणि मग मीटर बसवल्यानंतर मग फिटिंग करायची, लाईट बसवायचे, मग फ्रीज चालवा, वॉशिंग मशीन चालवा, काहीही चालवा, उपयोग. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचं जे अमोघ ज्ञान आहे, ते परमात्म्याचं ज्ञान असंच सहजासहजी पचनी पडत नाही. भगवान परमात्मा सुपर पॉवर आहे. त्याच्याजवळ असणारं ज्ञान, त्याच्याजवळ असणारा स्वयंप्रकाश, हजारो कोट्यावधी सूर्यांना जो तेजस्वी प्रकाश देतो, असा अमोघ असणारा परमात्मा, ह्याचं ज्ञान डीपी मध्ये, संत रूपी डीपी मध्ये आणावं लागेल. संत समागमे वीण नारायण साधेना, नारायण साधेना, नारायण साधेना. संत समागमे वीण नारायण साधेना, नारायण साधेना, नारायण साधेना, संत समागमे वीण नारायण
न साधेना सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता साधिता साधन कोटी गुणे जैसा कांते विन करिता संसार तैसा हा व्यापार साधनांचा बायकोशिवाय जसा संसार होऊ शकत नाही तसा सद्गुरु वाचून परमार्थ होऊ शकत संतांशिवाय परमार्थ होऊ शकत नाही अशी संतांची जी साजिरे पाऊली आहे तुकोबाराय सांगतात ती आम्हावरी त्या पाऊले संत चरण रूपी पाऊले गंगा आम्हावर आली आता आम्ही काय करू अभंगाच्या दुसऱ्या तेथे करीना आंबोळी करीना आंबोळी तेथे करीना आंबोळी तेथे करीना आंबोळी चरण रजनुडी उडे चरण रजनुडी उडे चरण रजनुडी उडे चरण रजनुडी येती तीर्थावळी येती तीर्थावळी येती तीर्थावळी येती परव काळ सकळ 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 तेथे करीन आंघोळी तिथं गेल्यानंतर मी काय करेन आंघोळ करेल तुकोबरायाने अजून एक आंघोळ सांगितलेले सागर महाराज गाथ्यामध्ये मी खूप जणांना प्रश्न विचारला ही आंघोळ नेमकी काय सांगितली बुवा त्याच्यासाठी सुद्धा महाराज गुरु मेहरबान तो चेला पहलवान त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या पायाजवळच बसावं लागतं हा हा अशा रील्स पाठवून आणि रील्स पाहून नाही होत महाराज हा हा त्याला घासावी लागती सोडवावे लागतात पाठांतर करावं लागतं राम 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 हा घासावं लागतं लई करोनी हरनाळा आंघोळी जाऊनी बैसलो राऊळी तुकोबाराय सांगता आता हे इथं खूप महाराज मंडळी सगळी तुमच्या चरणावर नतमस्तक आहे मी हे हरनाळा काय भानगड आहे जिथं तुकोबाराय आंघोळ करून आणि देवाच्या राऊळात गेले ही हरनाळा काय भानगड आहे करोनी हरनाळा आंघोळी
बसण्याचं 9 ठिकाणी संत बसतात, 7 ठिकाणी देव बसतो आणि 4 ठिकाणी जीव बसतो. ती जाऊ दे, आता दुसरं चिंतन आहे. ही हरणाळा काय भांडवड आहे. त्याच्यासाठी गाथ्यात स्नान करावं लागतं. त्याच्यासाठी सुद्धा गाथ्यात आंघोळच करावी लागती बाबा. सकाळी कार्यक्रमाला निघा, अंत्यविधीला निघा, 10व्याला निघा, वर्षश्राद्धाला निघा, कीर्तनाला निघा, आरसा पाहून. ताई बरोबर आहे ना, आरसाच पाहून निघतो आपण. गाडी चालवायची असले का इकडून आरसा, मध्यभागी आरसाच बघावा लागतो. आरसा बघितल्याशिवाय ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही. आरसा पाहिल्याशिवाय आमच्या महिला मंडळ घर सोडू शकत. बेडरूममध्ये आरसा, बाथरूममध्ये आरसा, किचनमध्ये सुद्धा आरसा, अजून पर्समध्ये सुद्धा काही घेऊन फिरतात. पर्समध्ये इकडचं मंडळ नाही, तिकडं लोकलमध्ये पाहिलं होतं महाराज, खाली उतरायचंय आता तरी चाललंय. ऐका, ज्याप्रमाणे आरसा बघितल्याशिवाय ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही, आरसा बघितल्याशिवाय कोणाचंच काही चालू शकत नाही. आरसा आम्हाला बघावाच लागतो. पण मी सांगते, तो आरसा बघून घर सोडत चला. एकदा त्या आरशामध्ये डोकावत चला. कारण काचेचा आरसा आपल्याला आपलं रूप दाखवतो. काचेचा आरसा फक्त आपल्याला आपलं रूप दाखवेल, पण गाथारूपी आरशामध्ये डोकावून जर तुम्ही घराच्या बाहेर निघलात ना, तर हा गाथारूपी आरसा तुम्हाला तुमचं स्वरूप दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी रूपी गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरी रूपी आरशामध्ये डोकावून बाहेर निघत चला. आणि एवढं गाथा बरोबर वागवण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये सगळं महाराज. आता गाडीत बसलं नाही, वेळ मिळाला ना, गाडीत बसल्यानंतर फक्त मोबाईल, ग्रंथसंपदा उघडा आणि दररोजचं आपलं पारायण. त्याच्यासाठी सुद्धा आंघोळच करावी लागते. गाथ्यामध्ये आंघोळ करत चला, ज्ञानेश्वरीमध्ये आंघोळ करत चला. तेथे करोणी आंघोळी. ही हरणाळा काय भानगड आहे सांगता का? जाऊन तुमच्या सद्गुरूंना विचारा, हरणाळा काय भानगड आहे. तेथे करीन आंघोळी तुकोबाराय म्हणतात, तिथं मी आंघोळ करीन. तिथं कस काय आंघोळ करता येईल? पाऊलामध्ये आंघोळ कस काय करता येईल? तुकोबाराय म्हटले, पाऊलात आंघोळ नाही, उडे चरण रज धुळी. त्यांच्या चरणाची जी उडणारी धूळ आहे त्याच्यामध्ये मी आंघोळ करील. त्याच्यात आंघोळ करता महाराज चरणीचे रज वंदी शूळपाणी, त्याच्यात आंघोळ करण्याकरता शूळपाणी त्यांच्या मागे मागे पळतात. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. तुका म्हणे निवेतनु रचकनु लागता, पर सतपद पावन शोकन सावन प्रगट भई तट कुंज रही. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, रामचरणाचा स्पर्श झाल्याबरोबर या शिळेची अहिल्या बनणार होती. पण जेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्रजींना विचारतात, गुरुदेव आश्रम उदास दिसतो, इथं बघा आश्रम कसा फ्रेश दिसतो, किती प्रसन्न, झाडं लावलेले आहेत. रूम मध्ये गेल्यानंतर तर गणपती बाप्पा, सरस्वती मैया, ज्ञानेश्वर महाराज किती प्रसन्न, किती प्रसन्न. पण गौतम ऋषींसारखे असं महात्म्याचा आश्रम, गायीचे खुंटे आहेत पण खुंट्याला गायी बांधलेल्या नाहीत, चारा पडलेला आहे, झाडं आहेत पण झाडांना पाणी नाही, फळं नाही, फुलं नाहीत, यज्ञशाळा आहे पण यज्ञशाळेमध्ये आहुत्या समर्पित केलेल्या नाहीत. उदास आश्रम प्रभू रामचंद्रांनी पाहिला. विश्वामित्रांना विचारलं काय भानगड आहे. विश्वामित्रांनी सगळं चरित्र सांगितलं. अहिल्या शिळा होऊन पडलेली आहे. रामचंद्र प्रभूंना जेव्हा कळालं, विश्वामित्र सांगतात, राम या शिळेला तुम्ही पाय लावा. ही शिळा नसून हिच्यामध्ये साक्षात पतिव्रता अहिल्या व्यास करते. हिचा तुम्ही उद्धार करा. पण माझे राम प्रभू श्रीचा इतका आदर करतात महाराज, माझे राम प्रभू श्रीचा इतका आदर करतात, पतिव्रतेचा इतका आदर करतात. राम प्रभू विश्वामित्रजींना सांगतात, अहिल्या महान पतिव्रता आहे, अहिल्याला मी पायला वावा इतकं माझं सामर्थ्य नाही. कोण म्हणतोय? रामजी म्हणतात. मग काय केलं रामप्रभूंनी? ऐका, रामप्रभूंनी आपला उजवा पाय
थोडासा वर उचलला. वाऱ्याची एक झुळूक आली आणि वाऱ्याच्या झुळकेचा स्पर्श प्रभू रामचंद्रांच्या चरण कमलाला झाला. चरणाची धूळ वाऱ्याच्या झुळकीने उडाली आणि शिळेवर जाऊन पडली. पर सतपद पावन शोक नसावन प्रकट भई तटपुंजर हे. शोक नाश करणारी चरण रामचरणाची धूळ या शिळेला लागली. प्रकट भई तटपुंजर ही. तेज पुंज अहिल्या त्यातून प्रकट झाली. प्रभू रामचंद्रांच्या चरण रजामध्ये सामर्थ्य आहे आणि त्यांचे रजकण ज्या संतांना लागलेले आहेत. उडे चरण रज धुळी, त्यांची चरण रजाची धूळ उडेल आणि त्या चरण रजाच्या धुळीमध्ये येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. ती तीर्थावळी पर्वकाळ साधल्यामुळे माझं पाप काही पळून गेलं, काही जळून गेलं, भव दुःख दुरावलं. आता आम्हाला संसारात येण्याची गरज नाही. आता आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो. अभंगाच्या तुका म्हणे धन्य झालो, 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 तुका म्हणे धन्य झालो. नहालो संत सागरी नहालो, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी. संत सागरी नहालो, संत सागरी नहालो, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी. उडे चरण रजा धुळी, उडे चरण रजा धुळी, उडे चरण राजा धुळी, उडे चरण राजा धुळी. येती तीर्थावळी, येती तीर्थावळी, येती तीर्थावळी, येती तीर्थावळी. सर्वकाळ सकळ पर्वकाळ सकळ परमकाळ जग परमकाळ परमकाळ पर्वकाळ सकळ पर्वकाळ 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 सकळ पर्वकाळ सकळ
कौतुकास्पद आहे दादा. सगळेच कुंभार चांगलेच मडके साधूला देतील असं काही नाही. काही बादही झालेले मडके असतात तेही म्हणतात. पण बाद झालेल्या मडक्याला सुद्धा भगवान शंकरांच्या ज्योतिर्लिंगावरची गळती बनवण्याचं सामर्थ्य साधूमध्ये आहे महाराज. म्हणून घाबरूच नका. तुमच्या घरात जर एखादं मडकं बाद झालेलं असेल ना, माघारी फिरून बोलत असेल, ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, नुसता मोबाईल घेऊन बसत असेल, समजून घ्या मडकं बाद झालेलं आहे. मडकं रामकृष्ण. काहीच घाबरू नका. हे मडकं धड पिण्याच्या पाण्याला उपयोगात यायचं नाही, तिकडं काल्याच्या कीर्तनाला नाही, तिकडं शिकाळीला नाही, कशाच्याच उपयोगाला येत नाही. हे बाद झालेलं मडकं. पण बाद झालेलं मडकं साधूकडं द्या. त्या मडक्याची गळती बनवल्याशिवाय साधू राहणार नाहीत महाराज. म्हणून ही सर्व जे बालगोपाळ आहेत ना, ही मागं उभी असणारी मंडळी महाराज, कौतुक वाटतं या लेकरांकडे बघून. आणि त्यांना घडवणारे हरिभक्तीपरायण सागरजी महाराज घुमरे, अतिशय साधक असणारं व्यक्तिमत्व. भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये समाविष्ट होते त्याला पहिल्यांदा 2 मुली होतात आणि नंतर 2 मुलं होतात. आधी 2 मुली होतात, पहिले बेटी. भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये समाविष्ट होते त्याला पहिल्या 2 मुली होतात. पहिलीचं नाव आहे लीनता आणि दुसरीचं नाव आहे दीनता. ज्या दोनही मुली सागर महाराजांना झालेल्या आहेत. 2 मुलं होतात. पहिलं आहे चिंतन आणि दुसरं आहे मंथन. ही 2 पुत्र झालेच पाहिजे. हे 2 पुत्र जर नाही झाले तर ततक्किम. हे 2 मुलं सुद्धा झाले पाहिजे. लेकरं बाळ झाल्याशिवाय संसार फुलत फळत नाही. तसा भक्तिरूपी संसार सुद्धा पूर्णत्वाला जर जायचा असेल तर महाराज हरिभक्तीपरायण कावेरीताई घुमरे, सागरजी महाराज घुमरे, अतिशय सुंदर वारकरी शिक्षण संस्था. आणि एवढं सगळं बघून सुद्धा नर्मदा मैयाची परिक्रमा आईसाहेबांना घेऊन केली. आणि विशेष म्हणजे याही वर्षी एक 21 वर्षाची नर्मदा कन्या आणि एक 17 वर्षाची नर्मदा कन्या, 2 कन्या नर्मदा मैयाची परिक्रमा त्या ठिकाणी करत आहेत. ही साधना देण्यासाठी सागर महाराजांनी अतिशय सूर्यांना या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. अशीच यावत चंद्र दिवा करो त्यांच्याकडून असंच भगवान परमात्म्याचं कार्य घडत राहो या कुटुंबाकडून. ते घडण्याकरता परमात्म्यानं त्यांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य प्रदान करावं. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो, तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
भावाला आपण यथामती यथावकाश स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, गायन क्षेत्रामध्ये असणारी सर्व प्राज्ञ मंडळी व्यासपीठावर विराजमान आहे। त्यामध्ये महिला कीर्तनकार आमच्या हरिभक्तीपरायण कावेरीताई घुमरेंच्या वर प्रेम करणाऱ्या तशा त्या प्रेमास्पद आहेत, प्रेममूर्ती आहेत। त्यांच्याकडे बघितलं की त्यांच्यावर प्रेम करावं वाटतं आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हरिभक्तीपरायण गीताताई घोरवडकर, हरिभक्तीपरायण रजनीताई जाधव, बऱ्याच दिवसांनी माझ्याही बहिणींचं मला दर्शन झालं, भेट झाली। बोटावर मोजण्या इतके नाही, बोट मोजताना संपून जातील इतके मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत। एवढे मृदंगाचार्य महाराज लोकांना मिळत नाहीत व म्हणतात ताई पॅकेजच आणा ना, 10 विद्यार्थी आणा, 2 गायकांना, 1 मृदंगाचार्य आणा, आणि किती होतील ते सांगा। भजनी मंडळ मिळत नाही महाराज, पण इथे पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या, इथं सगळ्यांचा पूर्ण चालाय महाराज। एवढे एवढे मोठे सगळी ही वारकरी संप्रदायातली माझी लेकरं, इकडचे हे बालगोपाळ, परमपूजनीय प्रातस्मरणीय देवासाठी घेऊन जो अवघा भोग त्यजेला भगव्या वस्त्रातील महंत पूजनीय प्रातस्मरणीय महाराज श्री या ठिकाणी विराजमान आहेत। दोनही साधूंच्या चरणी दंडवत प्रणाम करते। ज्या संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत हा भक्तिमार्ग पोचवला, आमचे मिस्त्री संतोष भाऊ, आमचे शिरशे भाऊ तर कोपरगावून आले महाराज, लांबून लांबून आलेले आमचे आहेर भाऊ, सगळीच आपण आमच्यापेक्षा वयानं वयोवृद्ध आहात, तपाने तपोवृद्ध आहात, ज्ञानाने ज्ञानवृद्ध आहात। सर्वांच्या चरणी झालेली सेवा नर्मदा मैयाच्या चरणी समर्पित करून वाणीला विरामाकडे घेऊन जाऊया। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, या ठिकाणी आरती होणार आहे। आरतीची तयारी करा। विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय